ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे 45,000 श्रीमूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरुवारी गणेश भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला। यावेळी वरुण राजाने देखील हजेरी लावली होती। वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या आणि बँजोच्या तालावर नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पांचे ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेने 134 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे। या तलावातच बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने ठाणेकरांना केले होते। त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता। तलावपाळी, उपवन, वागळे येथील रायलादेवी तलाव, पूर्व भागातील कृत्रिम तलाव, गायमुख, कोलशेत, कळवा, मुंब्राखाडी, रेतीबंदर, कळवा तलाव आदी कृत्रिम विसर्जन केंद्रांवर भक्तांनी गर्दी केली होती। विसर्जन केंद्रांवर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी महापालिकेने चोख व्यवस्था केली होती। त्याचबरोबर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जन स्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते। महापालिकेने मूर्ती स्वीकार केंद्रे देखील उभारण्यात आली होती। ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर वरुण राजा आशीर्वाद देण्यासाठी आला होता। भर पावसात भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते। ठाण्यात सर्वच भागात भक्तिमय वातावरण पाहण्यास मिळाले। एकोणीसशे 1979 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली। आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे। मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणे, आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणे शक्य होत नसते। याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव देशभरातील अनेक मंदिर शिल्पे साकारून ठाणेकरांना भारतातील मंदिरांचे दर्शन 5 पखाडीमध्येच घडविले आहे। सन 1979 पासून आस्थागायत, शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चरारे शरीफ दर्गा, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे। यंदा या मंडळाने राज्यातील 11 जागृत मारुती मंदिरांचा देखावा उभारला आहे। अष्टविनायकाच्या धर्तीवर 11 मारुतीचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे। त्याच अनुषंगाने 17व्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर सातारा येथील सुन्याचा मारुती, मसूर सातारा येथील मसूर मारुती, चाफळ सातारा येथील दास मारुती, वीर मारुती, शिंगणवाडी सातारा येथील खडीचा मारुती, उमरत सातारा येथील मठातील मारुती, माझगाव येथील माझगावचा मारुती, बहे सांगली येथील बहेचा मारुती, मनपाडळे कोल्हापूर येथील मनपाडळेचा मारुती, पारगाव कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे सांगली येथील वीर मारुती या 11 मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत। तर या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे। नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक भंगरत यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत। हे मंडळाचे 47 वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी 11 हनुमान मंदिरांचा इथे देखावा केलेला आहे। लोकांना आम्हाला हे करतो आव्हान की त्यांनी द्यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं 11 हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखावा म्हणून त्यांनी बघायला यावं। त्यांनी दरवर्षी आपण भक्तिभावाने या ठिकाणी सेवा करत असतात, हा देखावा सादर करतात। यंदा कसा अनुभव वाटतो? यंदा म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे। लोकही खूप येतात दर्शनाला।
खूप बाहेर लोक येत आहेत. म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघायला आमच्या इथे यावर्षी. म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो, यावर्षी अजून सुंदर झालेला आहे. माझ्या कंपनीचं नाव द मँगो सेट अँड इव्हेंट. मी गेले 8 वर्ष या मंडळाचं काम करतो आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे. दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं, नवीन विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची. तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखावा आम्ही सादर केला आहे. एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही. त्यामध्ये फायबर, POP, त्याच्यानंतर लाकूड यामध्ये आम्ही हा देखावा उभा केला आहे. तसेच 11 हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे. अदरवाईज लाईट्स, AC यांचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे. साधारण दरवर्षी तुम्ही देखावा सादर करत असतात, अशा देखाव्याला किती कालावधी लागतो आणि किती मनुष्यबळ लागत असते? तरी आम्ही गेले 1 महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज 25 ते 30 माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या गणपती बाप्पांचा आगमन सोहळा सर्वत्र पार पडला. दरम्यान लाडक्या बाप्पासाठी अनेक ठाणेकर वासियांना विविध प्रकारचे देखावे साकारले असून ठाण्यातील एका शाळेत जाणाऱ्या चिमुकल्याने जागतिक वारसा यादीत नोंदवल्या गेलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे. महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना नुकतेच जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले असून महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केला. ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी शाळेत शिकणारा कार्तिक निलेश मंडलिक या विद्यार्थ्याने जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला. या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत असून या देखाव्यात 12 किल्ल्यांचे चित्रच नाही तर त्यांची माहिती देखील देण्यात आली आहे. हा देखावा बनवण्यासाठी 5 ते 6 दिवस लागले असल्याचे कार्तिक निलेश मंडलिक यांनी यावेळी सांगितले. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे. म्हणजे त्या किल्ल्यांची ते लोक पुनर्विकास करणार, देखरेख करणार, त्याचं सगळं युनेस्को आता करणार आहे. त्या 12 किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणरायाच्या डेकोरेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. किती वेळ लागला आहे बनवायला आणि कोणत्या मदतीला? घरातले सर्वजण मदतीला होते आणि नाही म्हटलं तरी 5-6 दिवस लागले.
पनवेल येथील शिवजयंती आयोजक मित्र मंडळ मातेश्वरी कॉम्प्लेक्स यांनी यंदा गणेशोत्सवात एक आगळावेगळा देखावा साकारला आहे. पंढरपूरच्या वारी आणि आळंदीच्या वारीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा देखावा भाविकांच्या मनाला भावतो आहे. गणरायाचं रूप देखील वारकरी परंपरेनुसार साकारलं असून डोक्यावर टिळा, गळ्यात तुळशीमाळ, हातात विणा आणि पायात टाळ मृदुंग यांच्यासह बाप्पाचं दर्शन म्हणजे एक भक्तिरसात न्हालेलं दृश्य. देखाव्याची सजावट आकर्षक असून वारकऱ्यांची वेशभूषा, भगवे झेंडे, विठ्ठल नामाच्या गजराने परिसर भक्तिमय झालेला आहे.